कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीवरच्या सुरक्षेमध्ये वाढ। एक एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात, तर मिलिंद एकबोटे यांना 5 एप्रिल पर्यंत जिल्हा बंदी। औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारने औरंगजेबची कबर काढावी, नाहीतर आम्ही उद्ध्वस्त करू, बजरंग दल आक्रमक। औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजल खान औरंगजेबची कबर नष्ट करणार, भाजप आमदार अतुल भातखळकर यांचं वक्तव्य। औरंगजेबची कबर ही 27 वर्ष महाराष्ट्रात राहूनही त्याला राज्य करता न आल्याचं प्रतीक आणि त्यामुळेच औरंगजेबाच्या कबरीला हात न लावणं योग्य ठरेल, रोहित पवारांचं वक्तव्य। औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल। शिरूर कासार तालुक्यातील भावी गावात पोलिसांकडून तपास, खोक्याला घटनास्थळी नेण्यात आलं। खोक्याने याच ठिकाणी हरणांची शिकार केल्याचा पोलिसांना संशय। खोक्याच्या घरावर कारवाईची घाई का केली? वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विचारणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर, कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई करावी, शरद पवारांची मागणी। धनंजय मुंडे, क्षीरसागर, सुरेश धस, बजरंग सोनावणे पवारांच्या तालमीत वाढले। या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार, अंजली दमानिया यांची टीका। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता 6 महिन्यात आमदारकीही जाणार, करुणा मुंडेंचा मोठा दावा। मुंडेंच्या विरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात 4 एप्रिलला सुनावणी। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा। शिंदेंची दिल्लीमध्ये अहमद पटेल यांच्याशी चर्चा देखील झाली होती, संजय राऊतांचा दावा। तर एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते, तर पक्षानं त्यांना मंत्री का बनवलं? संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश म्हस्केंचा सवाल। बेरोजगारीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा, लाल महाल ते मुंबईतील विधान भवनापर्यंत मोर्चा निघणार। काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत हातात आणि पायात हातकडी घालून मोर्चासाठी उपस्थित। राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यामध्ये तापमान 40 अंशांवर, घराबाहेर पडताना काळजी घ्या, नागरिकांना आवाहन। वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये आज मुंबई विरुद्ध दिल्ली अंतिम सामना। मुंबईला दुसऱ्यांदा विजेतेपदाची संधी, ब्रेबॉर्न स्टेडियमवर रात्री 8 वाजता मॅच सुरू होईल। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।